शेवटचा चहा झाला. आता निघा 12 साडेबारा होऊन राहिले. तयारी लागा लागन आपल्याला. एक तर उद्याच लग्न म्हटल्यावर आता एकदम धामधूमच होणार आहे आता. बाकी आता पोरीकडचे समजा मग काय अंगठीन तुम्ही मग कपडे ड्रेस समजा मग रेडीमेड सांगता का बघतात मग तिथंच समजा मग. हो हो आम्ही तिथंच घेऊन येऊ सगळं. एक गाडी आम्ही कसं 4-5 लोक आमच्या गावातले जे काय असतील 4-8 लोक तेवढे तिथं घेऊन येऊ. हार टाकले आपले निघाले. बाकी आम्ही काही इकडे जास्त कार्यक्रम करत नाही. चालते ना मग आम्ही तसंच करतो. तिकडे जाता 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 जेवण करू एखाद्या हॉटेलवर. तिथं एखाद्या मोठ्या शहरात आपलं अंगठी गिंगठी हे ते पोरीचं माप देजा म्हणा फक्त म्हणजे धाग्यानं. मग तसंच मग आता ते घेता येते जोडवे पैजण अजून काय काय लागते ते. साधारणतः 3-4 लाखापर्यंत समजा पोराची अपेक्षा आहे घ्यायची. तेवढं मग साहित्य आम्ही उद्या मग लग्नाच तिथंच घेऊन येऊ मग नाही का. चालेल ना मग झालं ना ओके. नाही नाही चालते ना तिकडेच चालते. आणि एखादी साडी घ्यायचा मुलीला समजा चांगल्या प्रकारची. बाकी तर काही राहिलं नाही मग फक्त म्हणजे कुठं या लागेल मंदिर कुठं आहे काय आहे समजा म्हणजे कुठं ठरवता कुठं म्हणलं मग. आहे ना जवळच आहे मोठं आहे आमच्या गावापासून 1-2 किलोमीटरवर. तिथंच मग लोक कसे म्हणजे जास्त गाड्या सांगायचं काम नाही. फक्त घरी अक्षित फिरवली आपली की सकाळी या बा आपापल्या परीनं. अशा पद्धतीनं मग आमच्या गावातले लोक तिथे येऊ शकते. तर स्वयंपाकाचं हे ते आम्ही मग बाकी गावातलंच भांडे कुंडे बैल बंडीत घेऊन गेले. तिथंच आपलं पुरी भाजी बनवून टाका म्हणलं नाही का. पुरी भाजी म्हणजे लवकर शॉर्टकट होऊन जाते. पुऱ्या काढल्या आलू मटरची भाजी बनवली जाय तिकडे नाही का. जास्त आता कसं छोटान करता येत नाही ना. नाही तसं काही नाही म्हणा. खरंच तुम्ही काळजी नका करू. बुंदी जिलेबी जे काय काढायचं असेल ती काढा. अजून वरण भात हे ते लावून द्या. म्हणजे कसं म्हणजे चांगलं पुरेपूर जेवणाचं काही असं म्हणजे कोणाला हे नको ठेवू. चांगलं जेवण द्या. लय पैसा आला का वरी याचा नाही का. हो ना बरं बरं ठीक आहे ना चालते ना मग. आता समजा पुरी भाजी त्या संग राईसही करून टाकू मग. आणि बाकीचं अजून काय जे असते सलाद वगैरे हे ते बाकी मठ्ठा गिट्टा चालते ना मग. सांगून दे मी तेवढं. तसं आचार्य आमचे ते शांताराम घनगणीकडे देऊन देऊ ते आचार्याचं. नाही तर मग मामा लुटेरे आहेतच त्याला सांगतो. ते सध्या कुठं आहेत काय आहे तर त्याला फोन करतो आम्ही. बाकीचं काय अडचण नाही मग. बरं मग आता सामान वगैरे आपल्याला किराणा हे ती घ्या लागत नाही का. काही गरज नाही. बस एक फोन करून देतो मी लारी पाटलाले. तर किराणा दुकान आमच्या इथं मोठं किराणा दुकान आहे आपलं सरपंचाचं. त्याला सगळं लिस्टच मी त्याला सांगून देतो. लग्नात सामान आहे बा इतक्या लोकांचं जेवण आहे पुरी भाजीचं. ते बरोबर त्या हिशोबाने बरोबर मग आणते सामान सगळं. बिलकुल तिथं मग आपलं ठिकाणावर जाऊ देता येते मग. बरं तर मग आता काही मंडपा गिंडपाची आवश्यकता आहे का. हॉल गिल आहे का तिथं मठामध्ये समजा. नाही का एखादं कसं म्हणजे हॉल आहे पण लहान पडन ते जरा. लोक कसे आता जवळ म्हणल्यावर बातच येत नाही. सायकल न तर कोणी ऑटोनं काय ना आपापल्या परीनं. तर असं करून आपण एखादा मंडप ती पट्टी सांगितली चालेल का समजा. म्हणजे थोडासा खर्च वाढेल बा तुमचा. नाही नाही खर्चाचा विचार नका करू तुम्ही. गाद्या हे ते सगळं सगळं करा तुम्ही. महाराज हे ते सगळं पहा. काही विषय नाही. चालते ना मग. महाराष्ट्र आमच्या गावातच आहे समजा. आमचे मोठे भाऊ आहेत की नाही आमचे माय मित्रच आहेत ते. तर ते लग्न गिग्न चांगले लावते ते. म्हणजे टेम्परवारीमध्ये टाइमपास खाण्यामुळे चांगले आहेत ते. दुसरं गोष्ट राहिलं मंडपचं. मंडप गावातच आहे आमच्या. महाराष्ट्रात धुटके आहेत की नाही ते आता मुंशीराम भाऊ तुम्ही पाहिलेच ना. तर त्याला मी फोन करून देतो मी आता थोड्या वेळानं बाहेर गेलो की. बस ते मंडपाची सोय लागून जाते. तिथंच मग मठाचे तिथं 2-3 पट्ट्या टाका आणि त्याच्या घरी बी समजा नवरदेवाच्या. मग झालं चालते. मग तुम्ही त्याला सांगून द्या पैशाचं काय होते ते मला सांगून द्या. मी फोन पे मारून देत नाही तर मग नगदी देऊन टाकतो. चालते ठीक आहे. मग आता काय निघा मग आता नाही. आता उशीर काही करायला मजा नाही. नाही जेवणही करावं लागेल ना आपल्या रस्त्यानं. त्याचीच तर वाट होती. हो ना हो ना हो ना ठीक आहे रे मग. चला मग आता काय जेवणाचं म्हणतास तुम्ही तर. चला मग आता उठा येऊ मग पाणी बा. राम 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 राम. चला रे बा चला. चला ठीक आहे मस्त झालं. हो तुम्ही कसं सहकार्य केलं खोटे साहेब. खरंच तुमचे उपकार आहे तेवढे आहेच आमच्यावर. आता असंच आता उद्याचा कार्यक्रम असाच निभवा. काही अडीअडचण असले तेवढा सांभाळून घ्या पदरात घ्या. बाकी तर काही सांगण्यासारखं नाही. आता तुम्ही असल्यावर आम्हाला काही चिंता नाही. नाही नाही काय तुम्ही चिंता करू नका आता. तुमचं हे पहा म्हणा भाग्यच उजळलं आता. काहीच टेन्शन नाही. पोरगा चांगला सापडला. सगळे माणसं चांगले आहेत. माणुसकीचे आहेत. समजदार आहे महत्त्वाचं म्हणजे. तुमच्या पुरीले असं म्हणजे टेन्शनच नाही तिथं काही. फक्त आता म्हणलं तुम्हाला मी 25,000 रुपये दिले होते. सगळं आता तुम्हाला कार्यक्रम करता. काही मुलीला सामान घ्यायचं असेल तर तेवढं घेऊन घ्या. बाकीचं मग आता मी मुलाकडचं अजून त्याचा काय खर्च आहे ती पाहतो. आणि बाकीचं आता उद्याचं मग तुम्ही तयारी लागून जा आता. सकाळी तिथं तुम्ही 9 वाजेपर्यंत पोहोचा तुम्ही. म्हणजे कसं 11 वाजता लग्न लागून आपलं ओके झालं पाहिजे. बाकी काय आता सांगायचं काम नाही. हो हो खोटे साहेब. फक्त मी काय म्हणते मोना मॅडम तुम्ही आमच्या इकडे जर राहिला असता आज रात्रभर तर मग कसं आहे आजचं मग उद्याचं आम्हाला कसं सगळं सोयीस्कर गेलं असतं. आता नवरींचं आता आमच्या पोरीचं म्हणणं आहे काहीतरी सामान वगैरे घ्यायचं आहे तर तुम्ही असते तर बरं असतं. तुम्ही इथं थांबा. मला खोटे साहेब आणि तुमच्या घरचे मिस्टरला जाऊ द्या तिकडे. हाय आम्ही तेच म्हणत होतो मोनाला की मी म्हटलं बा तू इथं थांब आम्ही तिकडे जातो. बरं चालते ना मग ठीक आहे. मी इकडे राहते. कसं आहे आता आपल्या घरच्या सारखंच आहे. आम्ही इकडून आहे तिकडून आहे. फक्त मला म्हटलं साहित्य वगैरे आहे माझ्या गाडीमध्ये तेवढं काढून घ्यायचं आहे. तेवढं काढलं की मग इथंच राहते. सांगा आता 10-15 मिनिटं घालते आता नाही का. गाडीतलं सामान काढणं ही तीन गोष्टीचा मांडो. बरं मी काय म्हणतो खोटे साहेब मी काय म्हणून राहिलो. 1 मिनिट. बोला ना. काय म्हणत होता म्हणलं. काय म्हणता. काही नाही आपलं हे सामान वगैरे काढतील का नाही. तर थोडंसं टाईमच लागेल तुम्हाला 10-5 मिनिटं. आम्ही समोर थांबतो म्हटलं. तुम्ही गाडी घेऊन या म्हटलं तिथं मग. 1-2 फोन लावायचे आम्हाला. म्हणजे कसं दुकानदाराले हे ते बाकीचं मग ते कसं विचारपूस करते म्हणून. पुढच्या लाईनमध्ये लागून जाते मग. बरोबर थांबा तुम्ही समोर थांबा. तोपर्यंत आमचं थोडंसं काही बोलायचं राहील तेही बोलणं होऊन द्या. चालते चालते. थांबा तुम्ही लावा फोन घेऊन आलोच आम्ही. समोर व्हा.
ते काही म्हणाले का नाही का हो 5चे पोरे येते वाटते आज नाही का हो जन्मतारीख 5/5/2005 पोरीची परत वाटते काय सांगा शादरा बोले फोन लावा का हो काय आता ते त्याने बंद केलं वाटतं आता हो काय माहिती आता कसं काय हे कोणत्या घोरात आहे म्हणलं अरे चल ना बा चला म्हणलं चला चला येते ते मागू आपण तिकडे थांबू समोर हा चला संतोषराव झुंबा चाल म्हणलं हो चला ना हो चला संतोष संतोष खोकळे खोकला चला 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 गाव कंदीला पाहिजे मोठी पंचायत झाली आता संतोषची आता उद्याच म्हटल्यावर आपल्याला ते मंगळसूत्र घेणं आणि हे ते आता होईल आता हा हो आता जेवण केल्यावर पटकन घाई करावं लागेल बा आपल्याला निघता आता घरी फोन घेणं करावं लागेल आपल्याला म्हणजे सरपंचाले मंडपाचं पाहा लागो ना लय झालं ना एखादं मन अंगावर हे वाटते आता हो आपल्या हाराचा विषय काढा नाही का हो याच्याच मस्तकी मारून द्या हो पैसे वसूल करून घ्या अरे काहीच काळजी करू नका तुम्ही सोन्या नाण्याच्या भानगडीत तर मी तर म्हणतो हो, दुकानात जाऊही नका हो एकचं कसं मला तुम्हाला विचार सुचला मला हो आपला हे नाही का मुंगशीराम हो मुंगशीराम उद्या ते आपला हार मोडायला चालला होता हो नवाच हार केला त्याला काही ना हो पण कसं झालं हो घाटा बसला काही सोयाबीनात नाही हो तर मग मी माय पैसे आहेत त्याच्या इकडे 2.5 लाख रुपये हो तर मी म्हटलं गडे आता तू काही देतो कसं करतं ते म्हणे बा आता मला तर घाटा आला म्हणजे मी कापूस तर काही विकत नाही म्हणे हो तर मग कसं ते सोन्याचा हार मोडून राहिला होता ते हो सुनीचा त्याच्या हो नवीनच आहे एकदम बिलकुल असा म्हणजे आत्ताच केला होता मागं पण शेवटी आता घाट्याच्या मग त्याला इका लागू राहिला हो तर म्हणलं मग तेच घेऊन घे ना तू हा हो म्हणजे कसं 2 तोळ्यात आहे ती हा 2 तोळ्याचा म्हणजे समजा जे काय किंमत होईल हो 2.5 लाख काय जे काय होईल तेवढे तू देऊन टाकजो हा हो जे असं ते समजा मार्केटचा भाव आहे त्याच्यापेक्षा थोडीशी कमी दे 2-4 हजार रुपये हा म्हणजे कसं कुठं जायचं काम नाही याचं काम नाही पैसे भले बँकेतून मग दुसऱ्या दिवशी काढ चालते ना मग तुम्ही त्याला विचारून घ्या मग तिला भाऊ काय म्हणते ना मग पैसे मी बँकेतून काढून परवा दिवशी देऊन लग्न झाल्यावर आणि बाकी तर मग अजून मंगलसूत्र हे ते घ्या लागेल का नाही अजून ते पैदन गिदन घ्या लागते म्हणता ना डोळ वेगळे ते घेऊन टाकू ना ते काय माग नसते ते कमीच असते बजेट हा हो तेवढं जाता जाता घेऊन घेऊ आपण लागले तर पैसे मला तू घरी देतो मग नंतर हा पैसे आहे ना माझ्या फोन पे मारून टाकीन मी नाही तर भानूला सांगेन मी फोन पे मार म्हणून हा हो चालते ना पैसेच काही अडचण नाही फक्त तू बँकेतून काढून मला माझ्या वापस देऊन देतो मग बाबा मग तर लयच मस्त जमलं मग तुम्ही सध्याची देऊन टाकता मी मग बँकेतून लग्न झालं की तुमचे सगळे पैसे देतो माझं तसे 4 लाख रुपये आहेत हो सगळे दवाई बा तिकडे 1 लाख आहे 3 लाख ते 4 लाखात होते बाकीचं तर काही खलता येत नाही आपल्याला बरं चालते ना मग चालते हे बा म्हणलं पाय बा म्हणलं मावधी काही अडचण नाही ना मग नाही तर मग मनसान असं झालं तर जरा नाही तर मग आताच तुमच्या मनात तुम्ही काही करावा नाही तसं काहीच म्हणणं नाही फक्त म्हणलं पैशाले कसं बँकेतून काढायला देईन बा आम्ही म्हणजे आमच्या घरी नाही आहे हो तेवढं थांबजा 2 दिवस हो लग्न झालं की म्हणजे दुसऱ्या दिवशी हो चालते चालते काही हरकत नाही मग घरी गेलं की देऊन देता मग हो उद्या मग काय नवरींच्या अंगावर टाकलं जाय तिकडे मग बरं ठीक आहे मग आता बाकीचं काही अडचण नाही यायचं काही अटपते काय म्हटलं का हो ना त्याच्या गोष्टी सुरूनच राहाय जेऊ द्या पायवर देवर त्याला आवाज खोटेली हो म्हणा चला ना मला बा काय भुका लागला निघल्या अरमानच्या काही चालते ते गोष्टी सरल्या नाही त्याच्या जाऊ ना आता काय गडबड काय करता तुम्ही एवढी हो पण नाही म्हणलं कधी ना एक विचारात होत राजा म्हणलं पोरीची जन्मतारीख 5/5/2005 आहे हा म्हणलं 5ची लेखाची परेल येईल का हो 5ची परेल हा हो म्हणजे समजा आकडा येईल का म्हणलं कोणाची पाहिजे आता सांगा म्हणलं कोणी कोणी विचारा तर कोणी कोणत्या विचारा हा कोणाचं काय कोणाचं काय याला लग्नाचं पडलं म्हणजे हाराचं पडलं याला आता या वरलीचं पडलं अरे बा हे वरलीचे धंदे हे ते आम्हाला नको शिकून म्हणलं ते शांतारामला विचार बाबा आम्हाला आमचं डोकं नको म्हणलं द्या लवकर आम्हाला लागल्या भुका अरे चला खोटे साहेब भाई आवाज येऊन राहिला त्या लय चालू आहे ती बुडा हो म्हणून म्हणलं बरोबर सतर्क राहायचा तुम्ही बरोबर तिथं 8-9 वाजता पोहोच जा हो अंगठी फंगटी नकली आणजा काहीच ओरिजिनल द्यायचं नाही हो फक्त 10-15 हजार रुपये मी खर्च करतो जवळचे 4 लाख वसूल करू आपण हा बरोबर या तुम्ही हिशोबाने ठीक आहे मग काय खोटे साहेब चला ना म्हणलं चला लवकर बस 2 मिनिटात आलो हो थांबा तुम्ही आलोच मला वाटतं शांताराम पोलीस फोन लावा रे का यायला काय डोकसर आहे बरं कधी म्हणजे मी काय म्हणतो आलोच मी 2 मिनिटं टॉयलेटून हा हो थांबा तुम्ही इथं आलोच मी 2 मिनिटं बरं ये लवकर ये हो मी मुंशीरामला फोन लावून देतो म्हणजे त्याचा हार आहे बा आपला थोडी आहे की हा त्याला म्हणतो विचारतो काय आहे काय नाही का हो ये तू लवकर जा बरं लवकर मग मुंशीरामला फोन मग हा त्याला विचारतो मग देते का हार तर कसं करतो जा 1 मिनिट हॅलो हा बोल ना झुंबर काय म्हणते रे बा कुठं हा यायला माहिती नाही वाटते अरे काय तुम्हाला माहिती आहे का म्हणलं ते संतोषचं तिकडे आलतो पोरगे पाहिले हो आता कधी म्हणजे आम्ही 3-4 घर हो ते हो समजलं ना ते लाईनी पाटील भेटले सकाळी हो आता मी बाजारात इकडे बैल बाजारात म्हशी आपल्या 2 म्हशी इकायच्या होत्या 2 घ्यायच्या होत्या हो तर आता मी इकडे आलेला हो काऊन काय म्हणतो मग आता काय अडचण आली झालं नाही का मग हुकलं का ते हुकलं काय नाही उद्या लग्न आहे बघ उद्या लग्न आहे ना बटावर बघ झालं ना सगळं फायनल झालं तरी सगळं क्लिअर झालं बघ तुम्हाला काय माहित नाही काही का हा खे भांडे काय काही आपला जुटलं मी लग्न इतक्या लवकर नाही रे हो काय का मला तर बोलावलं नाही मी तुम्ही सांगितलं नाही पण ते कसं आहे मोजकेच लोक घेऊन या म्हणजे हो पुढचा जरा गरीब परिस्थिती आहे की नाही हो आम्ही आता त्याच्या वावरात दिसाव तर कसं झालं जरासं मला एक थोडंसं डोक्यात आलं बाय हो बरं तुम्हाला फोन लावला जरा महत्वाचा विषय होता आता कोणता महत्वाचा विषय हेच तर आता एवढं लग्न जुटलं म्हणल्यावर आता कोणता विषय राहिला आता काय नवीन ते पोरीची जन्मतारीख आहे का नाही हो थोडं 5/5/2005 आहे हो म्हणजे कसं आहे म्हणजे सारखे आकडे आले का नाही तर तुम्ही ते मागं 3 गदे दिसले बा तर 3 नाही लागे हा हो काही 4 घोडे दिसले बा असं झालं तुम्ही काहीतरी तर्क लावत जरा वावरात बसून असे तर म्हणलं हे कसं जबर झालं का हा म्हणजे 5ची पोरी लिहिल का आज सांगा आता अरे आता मी काय वरल्या लावतो का राजा पहिले होतं ते आता मी काय तसे कामं करतो का या 2-3 वर्षात नाही लावत तुम्ही पण पहिले लावाय का तुम्ही हो फक्त यावेळेस लावून पहा येते मग 100% सांगतो बाया तुमच्या दोघांचा हो बरोबर लावून द्या मग हिशोबाना लागत पैसे मी टाकून देतो तुम्हाला फोन पे
त्या घरावर कुठे आणून राहिला तू डॅनी संगच आहे ना माया मग काय इवाय जवाचा माणूस होऊन राहिला जन फालतू हा नाही सापळाचा हातात तर बसा लागन माया मुकड्यानं राय म्हणलं तू आणि तूही म्हणलं लावू नको हा नाही तर मी त्या बुडीला सांगून देईन मी गुंपा मावशीला भेटीन मी संध्याकाळी वरल्या लावते म्हणून सांगू राहिला आत्ताच तुले तुम्ही कधी आता जाऊ दे बा ठेवा फोन ठेवा पण हे मी सांगतो आज बा परेल येते पण पाचशे हा ठीक आहे ठेवतो मग ते आला ते पुढे आता येऊ राहिलो मग आम्ही आता पहा मग आता उद्या लग्न आहे म्हणलं कुठे जाऊ नका आता उद्या नाही उद्या घालता तुम्ही आता हो ना पण ते एवढ्या लवकर कसं काय होईल रे ते बाकीचं काय अरेंजमेंट हे ते हा कसं काय झालं ना हो रात्री तर करते ते सगळं मग नियोजन चालू आहे ना पुढ्याचं मग काय फक्त पाहिजे तुम्ही जमलं द्या लावून तेवढी आकडे 5 लावून द्या तेवढा ठीक आहे ठेवतो मग मारती टोपलं घेणार आहे भरून हा खट टाकू का म्हणलं आणू का खट देऊ का खट्ट्यात आणू का नाही राहू द्या आहे ना पुढे कट्ट राहू द्या तुम्ही राहू द्या म्हणलं फालतू उचल खाचल करसा एखादी अजून बसले आपले बसा बसा तिकडे खाली बसा म्हणते घबाळ की हां हॅलो हां बोला ना हां बोला आबाजी बोला मी काय म्हणतो मग श्रीराम ते काय तू 2 तोळ्याचा ते कोणता हार मोडणार होता म्हणते ना तर म्हणलं थोडंसं आपल्याला कसं गडबड काही करू नको म्हणलं तू आपलं ते संतोष नाही का संतोषले काय आहे आता त्याची सोयरी पक्की झाली उद्या लग्नच डायरेक्ट आदर्श विवाह मठावर तर म्हणलं ते कसं आता सोनं नाणं घेणं हे ते तर म्हणलं तो ज्या भावानं घेतलं असेल जुन्या त्या भावानं मग कसं पद्धतशीर मग देऊन टाकतं का म्हणलं यायला येरी तर तू मोडून राहिला बाबा ते वाटते टिकावून संतोषले नाही का हो समजलं मला काय तर अरे नाही ना पण ते काय राजा म्हणजे मी 1,21,000 घेतला ना हा हो त्या भावानं घेतील ते आता सध्या तर त्याच्यापेक्षा आहे ना पुरते तरी म्हणलं मावली पुरती म्हणलं हे बा 1,21 न असू दे काही हरकत नाही तर म्हणलं काय 2 तोळ्यात आहे नाही का बरं तेवढे पैसे मग कसं 1-2 दिवसानं ते देतो म्हणते बँकेतून काढून संतोषच्या बँकेत आहे म्हणते खात्यात हो ना एरिया आता मला तुम्हाला देणं आहे की नाही हो तुम्हीच पाहा तुम्ही गॅरंटी घेता त्याची हो ना मी ना म्हणतात आता मी कुठे जाणार हो ना आता आपण गावातले सावकारी आपण काय काय ठीक आहे चालते मग त्याला हो म्हणतो मग हो म्हणते रे बा संतोष देतो म्हणते घरी संध्याकाळी येऊन जातो माया मग आम्ही मग तिथं तुला देऊन टाकू बरं ठीक आहे मग हो ठीक आहे ठेवतो हा या म्हणलं झाली सोयरीक मग निपटलं सगळं मग श्रीराम निपटलं म्हणलं सगळं झालं आता उद्या मठावर लग्नच डायरेक्ट काही टेन्शनचं कामच नाही सगळं झालं आता निघून राहिलो आम्ही काय आता तुला ते जेव्हा झोकलं तुला का आता जेवण घेऊन करतो आम्ही हॉटेलवर आले ते आता चला पाहुणे बा आली म्हणलं गाडी आली निघतो आम्ही ठीक आहे ठेवतो बरं आहे मग ठीक आहे ना आता लग्नासाठी आता कसं हो म्हणलं ते ना काय आता चला बा आपलं आता म्हणजे ऐन वेळेवर आता काय करावं जमलं ना पण हे मस्त आहे ना पद्धतशीर आहे ना ठिकाण म्हणजे पाणी गिनी आहे सगळं व्यवस्था आहे पद्धतशीर आहे नाही मस्त आहे ना मस्त आहे एकदम रस्त्यावर आहे लोकांना या झाली अडचण नाही आम्हाला पोयाली अडचण नाही हा हो मस्त एक नंबर आहे बिलकुल हो टेन्शनच काम नाही फक्त आता एखादा मंडप वगैरे म्हणजे थोडंसं लागेल आपल्याला बसायला लोकांना ऊन नाही लागली पाहिजे ना मग त्यासाठी आपण मंडप बोलायला आता गेलं की मग कसं भेटून घेता काय पैसे म्हणजे झुंबर संग जाता तुम्ही मग मारुतरा धुटकीची भेट घेऊन मग तेवढं ते करून टाकते ते रातोरात करते ते काही विषय नाही पोट्टे पाट्टे घेऊन बरोबर ठीक आहे ना हो बाकी किराणावाल्याला भेटून घ्या लागा हो त्याचे काय बिल होते ते मग कसं आजच मी क्लिअर करून टाकतो बाकी तर मग काही आता अडचण राहील नाही का हो मग आता घरी जाऊ आता काय आता जेवण खाऊ नाही झाले आपल्या आता मस्त हॉटेलमध्ये जेवण चांगलं झालं ना मस्त बिलकुल आहे बा पानं गिनं तुमचं हे बा खरंच म्हणतो ना काय 6,000 रुपये बिल दिलं बा तुम्ही हो ना पण कमाल राजा हो मोठं मन आहे तुमचं हो खरोखर चांगलं आहे एकदम चांगले कामं करू तुम्ही 6च्या काढतो ना थांबा तुम्ही हो ते तर आहेच म्हणा बरं बाकी मग आता ते काय सोनं नाणं घ्यायचं म्हटलं ते कसं करता म्हणलं घेऊन घेता मग आता काय करता नाही सोन्याचं काही म्हणजे कसं झालं हो आमच्या एका जणाला जरा अडचणीवाला आहे हो तर त्याला विकायचा होता हो चांगला नवीनच हार आहे आत्ताच केला होता हो तर तेच हार 3 लाख रुपयाचा हार आहे ते जवळपास हो तर तेच मुलगा म्हणते बा पैसे नंतर देऊन ते हार घेऊन घेऊ आणि बाकीचं जे काय आता मनी डोरलं हे ते जे काय लागल हो ते आता आणाले ते गाडीनं जातील समजा पोट्टे बस जाय तिकडे तेवढं घेऊन येतील ते मग काही विषय नाही मग घरी गेल्यावर तसं हो का हो चालते ना हो घ्या ना तुमच्या हिशोबाने घ्या हो अंगठी गिंगठी घ्या मस्त हो म्हणजे कसं एकच काही होते डबल होत नाही हो तेच म्हणलं मग कसं थोडीशी अडचण होते पण होऊन जाते कळाती आता बस घरी गेलो की बस जवळ बापू आणायला चालले बाकी मग हाला तर संध्याकाळी पाहतात आम्ही हो ठीक आहे मग आता चालतं मग घरातल्या घ्या मग गाडी काढा मग आता नाही का हो म्हणजे बहुतेक 4-4.5चा बजेट आहे वाटते हो 3 लाख 3 बाकी आता अंगठी गिंगठी जातेच तेवढं बरं चालते ना मग हो चला हा हो चला बरं झालं भेटला तू हो तर हे आपल्याला माहिती आहे ना तेच म्हणलं माहिती आहे ना ओळख आहे ना हो आता 1-2 दिवस झाले गावातच आहेत ना लग्नाळू योजनेवाले बरोबर काय म्हणत होते बा काय गडबड तेच म्हणलं तर आता आपलं संतोषचं लग्न तुटलं मठावर आहे तर आपल्याला मंडपाची व्यवस्था करणं आहे म्हणलं तिथं गाद्या गिद्या हे ते सत्रांच्या काय पट्ट्या लागते ते बाकी आपलं संतोषच्या घरी मी थोडासा मंडप टाकून दे जे काय आता किती खर्च होईल ते आता सांगून दे म्हणजे हे कसं खोटे साहेब कसं पैसे देऊ राहिले बाबा हे देऊ राहिले का पैसे हो बरं नाही द्या ना नंतर द्या ना चालते ना मंडप टाकल्यावर द्या तसं काही विषय नाही कुठं टाकायचं आपल्याला समजा मठावर न्यायचं नाही का आणि इथं नाही बरं ठीक आहे ना करून टाकतो ना हो तिथंही देतो स्टेज गीज बाकी हे ते बाकीचं काही पाहिजे का अजून मला जे योग्य वाटेल ते करा हो फक्त मला म्हणजे किती खर्च येईल हो तेवढं मला आता सांगून द्या म्हणजे मी तेवढं तुम्हाला देऊन टाकील आता असं म्हणा तुम्ही म्हणजे आम्हाला तिथं नेणं आणणं बाकीचं 2-3 माणसं असं करा तुम्ही 15,000 लागतील हो म्हणजे 15,000 गाद्या गिद्या पट्ट्या गिट्ट्या सगळं झालं त्याच्यात मग लाऊडस्पीकर हे ते सगळं आता 15,000 आपल्याला काय आदर्श आहे ना काय दिवसभर चालते का एका घंट्याची कडे तिकडे हार टाकले झालं पुरी भाजी जेवण आहे जेवण करा नाही का काही आपल्याला का इतकं रस्ते बरोबर सांग
यायचे चालले का पैसे? हो ना, देऊ राहिला ना पुढचं. मग काय नाही 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 नाही, कमी नाही ना, पुरत नाही ना. मजूर माणसं बा 500-600 रुपयाशिवाय माणूस नाहीत म्हणलं. हो, एक तर काही कोणाकोणाला बांधता येते, सुतया नाही बांधताय, चांगले माणसं पाहिजे त्याच्यात. नाही म्हणलं 15च्या खाली होणार नाही. ते 2 ठिकाणी मंडप टाकला आहे ना आम्हाला. असू द्या काही हरकत नाही. 15,000 15,000 15,000 1 रुपया देऊन देऊ तुम्हाला. आणि तुम्ही कसं व्यवस्थित पण रातोरात बरोबर करून घ्या, म्हणजे उद्या लग्न लवकर करायचं आहे. 11 वाजता जिकडे तिकडे जेवणाच्या पंक्ता बसल्या पाहिजे. आत्ताच लागतो ना कामी आम्ही. मग 2-4 पोट्टे पाहिले. हो, एक ट्रॅक्टर तिकडे जाऊ देतो. संध्याकाळी तुम्ही मंडप पाहिली आहे एक परी. काही विषय नाही. इथचा पहिले मारून देऊ का मग आपला संतोषच्या घरचा? हो, तिथं लावून दे. हो, तर आम्ही कसं जरा बाकी किराणा दुकानदार हे यायला भेटून येतो. हो, ठीक आहे. तुम्ही फक्त पटकन लवकर लवकर कापे कापे लावा. बाकी व्यवस्था करणार आहे जरा. गहू नाही, बाया सांगणार आहे. लय काम आहे एखादा म्हणा आता. आता पाहा तुम्ही मग 2-4 घंट्यात नको काही ते विषय नाही. फक्त मग पैशाचं कसं काय म्हणलं? पैसे काही भेटणार आहे? आता देऊन देतो मी. देऊन देऊ का मग? आता देऊ का? हो, मग सांगा आताही देतो मी, नाही तर मग पूर्ण झाल्यावर देतो. नाही नाही, काही एवढी घाई नाही आहे. होऊ द्या ना, मंडप टाकणं होऊ द्या. देऊन द्या मग. संध्याकाळी द्या, नाही तर मग सकाळी द्या उद्या. चालते चालते. जमलं नाही का? उद्या देतो तुला. 11 वाजता दिसतही नाही. बरं ठीक आहे ना. चालते चालते. लग्न लागल्याच्या आधी तुम्ही मला फक्त टच कर जा, माझ्या काही लक्ष राहत नाही. चला म्हणलं भाऊ, आता ते किराणा दुकानदार कुठं आहे त्यांना भेटून घ्या. चला. ते तुम्हाला मारते किराणा सामान घ्यायचा आहे जरासं. उद्याचं मग ते व्यवस्था लावून देतो मग. साहित्य घेतलं की तिकडे पोहोचून देतो मग. तसं हो का? बरं बरं. काय कोण आहे आचारी गिचारी? काय म्हणजे स्वयंपाक काय म्हणलं? अरे बाबा लुटे रे. बाबा लुटे फोन केला ना. ते येऊ राहिले उद्या. पुऱ्या काढले और बाकी भाजी, बस बाकी काय भात गीत हे ते बुंदी राचार काढून घेऊ. जाय तिकडे. तसं हो का? बरं बरं ठीक आहे ना मग. हो ना, का रात्रीतून करणं म्हणजे लय झाला आहे. बरं बरं, जातो आम्ही, लागतो का मग आम्ही. या तुम्ही घ्या किराणा सामान घेऊन घ्या मग. ओके. पहा म्हणलं आता. यादी दिली आता. तर आता काय किती पैसे होते आणि तेवढं सामान तुम्ही सगळं मोजून द्या. आणि लवकरात लवकर. तुमचं नाव काय? झुंबर भाऊ ना? झुंबर भाऊ, तुम्ही काय करा आता, लवकरात लवकर हे मटेरियल जाऊ द्या तिकडे. आचार्य कसं संध्याकाळी येईल. म्हणजे बुंदी गिंदी काढणं, मैदा गिदा हे पोचला पाहिजे. तेलाचे डबे हे ते सगळं. हो, बस बस अर्ध्या घंट्यात सगळं सामान काढून देत तुम्हाला. आणि आपल्या मारुतरावच्या कटल्यातनी मठावर पोहोचून द्या, काही घरी समजा. देतो मी मोजून आता लवकरात लवकर. फक्त म्हणलं हे पेमेंटचं कोणाची इकडे आहे समजा? पेमेंटचं नाही लाईने पाटील? मीच करतो. हो, फक्त तुम्ही किती बिल होते ते पूर्ण मला डिटेल पाठवून द्या. मी सकाळी तुम्हाला बिल पे करून टाकेल. सकाळी सकाळी आता आपलं नवरदेव निघते का नाही, त्यावेळेस मला तुम्ही टच कर जा. किती बिल होते काय होते. ठीक आहे. चला या मग. येऊ आम्ही आता. करा ते सामान वगैरे काढा आणि पोचून द्या जागजागी. ओके. बरोबर ठीक आहे ना. तरी 20,000 होईल सामान समजा सगळं. 20 होईल समजा. चालेल ना? नाही नाही, तसं काही नाही. 20चे 25 झाले तर काही हरकत नाही. काय आपलं आता करून राहिलो चांगलं कार्य, तर चांगलंच करावं. तर थोडं कमी नाही पडलं पाहिजे. 4 लोक शिल्लक आले तर काही असं अडचण यायला नको. चला येऊ का मग मी आता? ठीक आहे. आता सर्व सामान पोहोचून द्या मग. ओके. पहा म्हणलं माऊली भाऊ, संतोष हार पाहून घे म्हणलं. एकदम बिलकुल पहा. 22 कॅरेटचा आहे, ओरिजिनल आहे एकदम. नक्षी गिक्षी पहा असे एकदम म्हणजे शोभून दिसत नवरीन. दुसरी गोष्ट म्हणजे 2 तोळे 10 ग्रॅमचा आहे. पाहून घे म्हणला. हो, आता कसं आहे याची काय किंमत होती मी तुले लिहून देतो पद्धतशीर. तेवढे पैसे मग कसं कधी लाभाची जोडे दिले तरी चालते. येरी त्याला मला देणंच आहे. हो ना, चालते ना. पण मस्त आला का? हाल गेल पण मस्त पिवळा धम दिसला नाही? एवढा म्हणजे आता काय काय चोरीच आहे का बाबा? इकत आणेल आणि त्याईनं. हो ना मग. आता तेच तर आता राणीनं घातलाही नाही म्हणते मग, मारतीच्या घरच्या बाईनं. पण ते आता काय इकून टाका बा. बाकीचा आता काही इलाज नाही. घाटाच तेवढा आला सोयाबीनात. बरं चाल, देऊन देऊ का मग? हार देऊ का मग? आता देऊ का? कसं करू का? सकाळी देऊ? मी काय म्हणतो सकाळी द्या ना मग. सकाळी म्हणजे कसं राहते आता घरी पाहुणे रावणे कोणी कोणी आता म्हणजे येणं जाणार आहे. फालतू दिन हात मारून कोणी द्या अजून बसा लागं. तुम्हीच तिथं लग्नात तिथंच मग देऊन टाकायचं त्याईले. आणि मग ती घालतील मग. झालं मग. हो, आपलं मंदिरावर गेले मारुती रायाच्या. तिकून आपला नवरदेव येईल आणि तिकून नवरीनवाली येईल. हारा टाकले. आपल्या पुरी बुंदीचं काय जेवण कर निघाले. बरोबर चालते ना मग. राहू दे मग. आता मा घरीच ठेवतो मग. उद्या सकाळी देऊन देईल मग. आणि बाकी म्हणलं पैसे मग परवा दिवशी देऊन देतो मग. चला मग. बाकी मंडप गिंडप झाला का तिकडला? ते मठावर गेलते का? पाहायला गेलते का नाही मला काही? हो ना. आता तिकडे चाललोच मी. आता हे संतोषले कसं घरी आता ते आपलं हळद गिळद लावायची म्हणते. हो, गहू निसणं सुरू आहे तर ते दळण आण लागते. आता म्हणलं चक्की उघड जा म्हणलं तेवढं. हो, रात्रीतून ते दळण गिळण काढून दे जा. असं हो का? हो द्या ना मग. घरचं कार्यक्रम करा. नंतर तिकडे जाऊन पाहिजे आपण ते मठावर. हो, काय झालं नाही झालं. आचारी आला नाही आला ते मग लुटेरीला फोन कर जा. हो ठीक आहे मग. या मग तुम्ही आणि ते दळण पाठवून दे जा. हो, मी देऊन देईन मग तुम्हाला, काही वांधा नाही. पैसे भले नंतर दे जा. हो, मी सांगतो ना खोटे साहेबाले. हो, दळणाचे एवढे आहेत म्हणून. हो, किराण्याची बी हे ते द्यायचे साहेब त्याचे मंडपाची उद्या सगळे देऊ राहिले ते. हो चला, त्याला घेऊन जातो मग मंडप पाहिल्या. हो, मठावर. चला येतो मग. आता संतोषला आता हळद लावा लागते. हो, निघतो मग. हो ठीक आहे. ओके. गेले वाटते नाही का? हो, पाय म्हणतो असं करावं लागते. जमलं मग श्रीराम. आपले पैसे आपले काय जेवढ्याचं जाईन आता त्याचा हिशोब काढतो मी बरोबर. हो, बरोबर मोजून. आणि तेवढे पैसे बरोबर सकाळी आले लिहून देतो. इतकी रुपये दे बाबा. हो, जमला काही बरी मस्त आता. आता काय बोलता? तुमच्या दिमागाला दिमाग लागू शकते कोणाचा? मग पहा बरं, तुम्ही जागेवर दिलं ना. बरोबर कान धरून आणलं, शेपूट धरून नेऊन दिलं. जाय तिकडे. तेच म्हणलं आता. हो, कसं आहे एरिया आता फुकटाचा आहे. हार आपल्या काय करावं लागते नाही का? 2.5-3 लाख रुपये वसूल होते आपल्या आता. उद्या अर्धे करून टाकू मग. हो, ठीक आहे मग. उद्या सकाळी देतो परवा दिवशी पैसे आपल्या हातात. ओके. आता उद्याचं पाहू मग काय होते. चला करा आराम करा. हो, बाकी आता करते ते आता पोट्टे पट्टे आहेतच आता. ओके. काय
बाबा आता काय सांगा इतक्या घाईत नाही झालं नाही तिकडून आता तिकडून टिकले लावून आले आणि उद्याचं लग्न आहे म्हणते सांगा मग आता गहू नाही निसत तर काय करता आता हे बा दयाले पाठवा लागते लवकर तांदूळ निसाचे राहिले आता हे सामान तर आणून दिलं पण आता करा नाही लागत का वाटगाठ येते पुरी भाजी म्हणलं तरी आता भाजी म्हणल्यावर मसाला वाटा नाही लागत का आता सगळं म्हणलं बा तुम्ही आपलं असं घरचं म्हणून करा आता बाबा मी आता म्हणलं त्याला आता म्हणलं 8-10 दिवसानं करायला लागत होतं जरा काही ना काही राहिली हयर लावायची ना कोणतं ना काही हयर करायचं होता कोणतं काही करायचं आता बघतात कुठून आणा काय करा उद्याच लग्न म्हणते सांगा बरं किती पंचायत झाली आम्हाला आता पुन्हा लोकच तर आम्हाला म्हणून राहिले इतक्या घाईत काय केलं ना इतकं असते का पण आता आमचं आम्हाला माहिती काय कारण नाही काय नाही जाऊ दे काही असो तिकडे म्हटलं बा जेवण खाऊन करून दादा म्हटलं स्वयंपाक केला म्हटलं आता जे जे कामं आज करू लागले त्या सगळ्या बायाले आणि उद्या म्हणलं तिथेही पंगत आहे पुरी भाजीची तेच पाहुणे बाती कोणते खोटे साहेब आहे तेच खर्च करू राहिले सगळे तर म्हणलं आता पहा मग संतोष इथं तिथं जायचं नाही बाजीवर बसायचं नाही म्हणलं कसं आहे 2 बोट हयत का होईना कसं आता आपला आदर्श म्हणल्यावर आता काहीतरी कार्यक्रम करायच लागेल का नाही जसं आहे तसं आता हयत लावून द्यायला लावतो थोड्या वेळानं आणि बाकी म्हणलं काशीनाथ याच्या संगच राहायचं कुठे यायला जाऊ द्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं असते हळदीचं अंग असते भूत खेत काही सांगता येते बरं फालतू अजून लागायचं एखादा मागं तर रात्रीतून व्हायचं काम राहिलं उद्याचं लग्न तर म्हणलं आता बाकी उद्याचं काय करायचं काय नाही मिरवणुकीचं काही काढू नका म्हणते आदर्श आहे म्हणते बाबा नाही तर मी आता म्हणलं झुमऱ्या रातच्या मिरवणूक काढली असते जमलं असतं घोडा घरचं होतं सगळं होतं नाही म्हणते ती नाही सगळं सांग ना मी हो हळदीचं अटपून घ्यायचा 1-2 ठिकाणी मला कसं फोन येऊन राहिले तर मग ते संतोषले ते शेवड्या ते हो शेवड्याचं ताट तयार केलं म्हणते देवदाच्या घरी तिथे जावं लागते हो म्हणून म्हणलं कसं लवकर लवकर अटपतं घ्या हो बाकीचं काही अडचण नाही आता पाय बरं आता माही सून म्हणे ना शेवड्या खायला बोला लागते त्याचं बरं आमच्या घरी त्याचं बाबा कसं आहे तिने शेवड्या टाकल्या का आणि म्हणलं बाई भोले जाई तू म्हणलं लवकर पोरं 2-4 पाय म्हणा त्या माऊलीले ते गहू घेऊन यायला लावणं पटकन ते कंदील बुडा अजून मग ते जाऊन देणार नाही उद्या सकाळी सगळं सामान पोचलं पाहिजे तिकडे त्या मठावर हो ना मी त्याच गडबडीत आहो हो सांगतो मी पोरायले पटपट पाठवून देतो मग तांदूळ गहू निसले की झालं मग बाकीचं सगळं मग भरभार केलं की झालं बोला मी काय म्हणतो मावती आपलं म्हणजे गावातल्या गावात केलं चालते ना समजा याच्या घरी समजा ठेवल्या खाली असं काही भूता गीताचं काही अडचण नाही ना म्हणजे हळदीत अंग आहे म्हणून म्हणलं नाही हो आहेत ना अजून 2-3 लाडकी जमा कर कसे 4-5 पोरं जा शेवड्या खा याच्या त्याच्या घरी आणि म्हणलं हे बा म्हणलं बाई भोले जाई घे बरं आता लाव याले पटपट हळद लाव जाऊ दे निपट्ट घ्या आता काय करता भिजवले ते हळद घे म्हणलं दे लावून त्याला अंदरनी तिथं करते पूजापाती कर आणि लावून दे लवकर यायला आता जा लागते लोकांच्या घरी घ्या घर बाय हो तुम्ही लवकर तांदूळ निसून घ्या पटपट मोकळे करा ते उरकत घ्या जेवणाचं आता होत आलं पोया लाटलं की झालं अक्षय आपले संतोष भाऊचं लग्न आहे उद्याचं मठावर 10 मिनिटानं उद्या सगळ्याला चुलबन आमंत्रण या म्हणलं उद्या मग बाबा काय बोलता म्हणलं उद्याच लग्न आहे का बाबा तरी बाया म्हणे बाबा गहू निसायला जावं लागते हो तेच तर म्हणलं इतक्या रात्री काय बोलावून राहिले हो का असं बरं अक्षय म्हणलं बा ते आले नाही तिथे आले वाटते ते म्हणलं आले का या अक्षय लावते म्हणले पोरं काय अक्षित बा काय रे पोट्ट लग्न आहे ना शांताराम काका अक्षय लावायची होती आता सगळ्या घरी अक्षय देणं सुरू आहे उद्याचं 10 वाजून 10 मिनिटाचं लग्न आहे संतोष भाऊचं तर मठावर यायचं जेवण वगैरे सगळं आहे बाबा लस तडकापडकी कामं दिसून राहिले मला बापा बापा बरं अक्षित वाटणं सुरू आहे हो का बरं ठीक आहे हो काही हरकत नाही येतो हो काही वांधा नाही या मग आता हो आम्हाला अक्षय द्यायला लागते लाव रे संख्या अक्षय लाव द्यायला काय गडबड आहे म्हणा काय जुंबर बापा दय नाही का काय अरे बा गहू आणले कोणाची चिकन सरले गहू तुये बाबा शक्ती का पुरा प्रेम चपडा सांगा आता अरे काय रे तुम्हाला माहितीच आहे का गावात काय झालं काही माहिती नाही वाटते बा आता येऊन आले का कुठे आले का जिल्हा परिषद आता काय आमचं चालतेच आहे आता इकडे जाय तिकडे जाय बरं बाकी तुमचं कसं काय म्हणलं हे काय गडबड काय बाबा उद्या आदर्श विवाह आहे ना संतोषचा मठावर बापले येतं मग लय खतरनाक निघाला खिलाडी म्हणला ते संतोष समजा बाबा जुटले का ते हो ते काय कशा म्हणे चाललो म्हणून ते झालंय का ते निपटले का काय तर उद्या लग्न आहे का गहू धुवून आणायला चाललो मी चक्कीवर मग काय तर सगळे घरी हळद लागली त्याले मग शेवड्या खायला गेला ते मग उद्या ते मठावर जाऊन तिकडे बारा तिकडे मंडप टाकणं सुरू आहे बाबा राजा रात्रीतून झालं पाहिजे मग संतोष राजा खतरनाक राजा माय चुपारच निघाला ते बाबा पण लय लवकर झालं पण हे अचानकच झालं पण अचानक म्हणजे आता कधी लावायची मदत हो आता खोटी कंपनी आलेली आहेत आपल्या गावात ते लग्नावर आले सगळा खर्च तेच करून राहिले मग अडचण काय मग काय फक्त पोरगा पोरगी बस पसंती होती महत्वाची हो ते काय लग्नाळू काय मला बी आलं माझ्या कानावर पण मी जरा गडबडीत होतो काय योजना काय म्हणलं ते काय सांगता राजा लय लोक खास माणसं हो सांगतो ना पोरीवाल्याला 25,000 रुपये दिले येता येता सगळी तयारी करून यामध्ये गाडी घेऊ और हे मंडपाचे पैसे और आपलं किराणा सगळं घेऊन द्यायला म्हणलं एकदम 1 नंबर बासा राजा हो लग्नाळूवाले खरोखर आहे बा संतोष रुपये खर्च नाही बरं चांगले मग लोक समजा चांगले सापडले तर बरं बाकी मग उद्या मग मठावर आहे नाही हो जेवण घेऊन आहे वाटते मग पुरी भाजी जेवण आहे हो इथून आपापल्या पोरी या हो अक्षित वाटतं सुरू आहे जगण्या संख्या गेला दादा वाटाने चला या मग आता तुम्ही उद्या पाहिजे मला कुठे जाऊ नका उद्या सगळे तिकडेच उद्या याच लागणार आता संतोषचं लग्न म्हणलं याच लागणार येतो मी त्याच्या घराकडून जाऊन पाहा लागणार काय नाही ठीक आहे या मग तुम्ही काय दैनाच पा काय वारे वाटते पाहिले नाही का पा म्हणलं मादी असं टाकलं बा मग मंडप टाकला खाली पट्ट्या जितक्या गाड्या आणलेल्या 10-15 बाकी अजून काही अडचण आहे का पा बरं लाईट गेट सगळं झालं आता हो पण हे काय स्टेज वगैरे कुठं आहे म्हणलं नवरी नवरदेव समजा बसाचे म्हणजे स्टेज वगैरे ते कुठं आहे
काय आता हे इथं समजा समोर हे आहे की नाही आपलं चौरंग टाकले मोठमोठे त्याच्यावरच आपलं नवरदेव नवरीन आपलं हार टाकतील बस मोकळं आता स्टेज की जिथं म्हणजे ते एवढं काही गरज नाही म्हणे मारुतराव म्हणे. अरे बाबा असं शॉर्टकट नका करू तुम्ही. इथं कसं स्टेज वगैरे करा, चांगल्या खुर्च्या हे ते लोकायला म्हणजे असं पद्धतशीर वाटलं पाहिजे नाही. इतकं म्हणजे काय असं म्हणजे साधं सुद्धा नका करू ना, चांगलं करा ना. आता पैसे देऊन राहिलो ना मी. नाही तसं नाही म्हणा, पण ते आमचे मालक म्हणे बा असं म्हणजे कसं स्टेजची काही गरज नाही म्हणे इथं आदर्श विवाह आहे म्हणे, पटकन हारा टाका लागते म्हणे आणि मोकळं आपलं फक्त खाली गाद्या गिद्या टाकून देत होतो बाकी तर काही असं काही नाही बा. म्हणजे एरिया आता काही म्हणजे आदर्श म्हणजे उचलाच लागते घरी. उचला लागते म्हणजे अरे उचला लागते म्हणजे मग काय टाकायचं नाही का? मग आता हे गादे उचला लागते, हे सतरंज उचला लागते, ते टाकू नका. हो काय राजा बोलता ना तुम्ही. चांगलं करा ते, अजून स्टेज गीज तयार करा, चांगलं करा. हो ना, 15,000 रुपये देऊन राहिलं ना, अजून लागले तर भले 5,000 वाढीव मागायचे म्हणा. काय बोलून राहिले. चांगलं करायचं जरा. आणि पाण्याची व्यवस्था कॅना हे ते सगळं झालं पाहिजे. बिलकुल हे बा 10 वाजून 10 मिनिटांनी लग्न लागणार आहे, समजलं ना. 11 वाजता पंक्ता बसल्या पाहिजे. ते आचारी वगैरे आलेले आहेत का ते बुंदी वगैरे काढायला? त्याचा फोन आलता येऊन राहिले म्हणून रस्त्या नाही म्हणे काढतो म्हणे रात्रीतून काढतो म्हणे आणि ते बाकीचं पुऱ्या गिऱ्या ते सकाळी म्हणे. मग हो पण त्याला मग ते लुटेरे भाऊले फोन कर जा आणि त्याला म्हणा लवकर या म्हणा. ते कसं भानू बरोबर लाईन लावून देतो ते स्वयंपाकाची. आता आम्ही काही इकडे येणार नाही, फक्त पाहासाठी आलो होतो. करतो ना ते आम्ही करतो स्टेजचं मग आता एवढं पाहिजे का मग करू मग. राहू द्या ना. मी काय म्हणतो खोटे साहेब राहू द्या, काही जास्त खर्चात पडू नका. असंही चालते ना पुढे आपलं. मग भले 2 खुर्च्या टाकून देता येते. बरं तुम्ही म्हणत असतं. हो ठीक आहे, राहू द्या मग असंच थोडंसं. पण याच्यापेक्षा अजून खुर्च्या गिरच्या हे ते बाजूनं आणि लोकायला बसासाठी तिकडे मागं खुर्च्या गिरच्या लावा. म्हणजे अडचण नाही आली पाहिजे. ठीक आहे मग ओके. चला आता चला घराकडे.